जालन्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं छापेमारी केलेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये 59 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले। जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा साठा पुरेसा प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। जास्त दराने सिलेंडर विकणाऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। जालन्यातही पुरवठा विभागानं केलेल्या छापेमारीत 59 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले। जिल्ह्यात एलपीजी गॅसचा साठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे। एलपीजी गॅसचा अनधिकृत साठा करत असतील किंवा किमतींपेक्षा जास्त दराने विक्री करत असतील तर नागरिकांनी माहिती द्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय। जालन्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की जालना जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात आहे। आपल्याकडे कुठलेही प्रकारची कमतरता नाही आणि म्हणून नागरिकांच्या पॅनिक करण्याच्या कुठल्याही प्रकारचं कारण नाहीये। लोक अनधिकृतपणे साठा करत आहे किंवा एमआरपी पेक्षा जास्त दराने विकत आहे तर त्याची कंप्लेन तुम्ही आमच्याकडे सुद्धा करू शकता। भंडाऱ्यामध्ये सिलेंडरची साठेबाजी 2 ठिकाणी पुरवठा विभागानं छापेमारी केली आहे। 37 सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आलाय। गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे थाबे त्याच्यामुळे दणाणलेले आहेत। भंडारा जिल्हा पुरवठा विभागानं एका विशेष मोहिमेअंतर्गत राजीव गांधी चौकातील एका सीएससी या केंद्रावर धाड टाकली। या कारवाईत 37 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। ही कारवाई जिल्हा पुरवठा विभागानं गुप्त माहितीच्या आधारे केली, त्यामुळे गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत। घरगुती सिलेंडरचा वापर केल्याप्रकरणी हिंगणघाटमधील हॉटेलमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील नांदगाव चौकातही 5 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली। अन्न पुरवठा विभागाच्या पथकानं केलेल्या कारवाईत हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचं आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली। बुलढाण्याच्या टीबी रुग्णालयामधील स्वयंपाकघरातून गॅस सिलेंडरची चोरी झालेली आहे। इतर साहित्याचीही चोरी झाल्यानं पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। 1.5 ते 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बुलढाण्याच्या टीबी रुग्णालयामधील स्वयंपाकघरातून अक्षरशः गॅस सिलेंडरची चोरी झालेली आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा बसतायत। साई भक्तांना आजपासून एकच लाडू प्रसाद म्हणून मिळणार आहे। प्रसादाचं पाकिट एकाच लाडवाचं मिळणार आहे आणि एका भक्ताला एकच लाडू पॅकेट देण्याचा साई संस्थानचा निर्णय आहे। देशभरामध्ये गॅस टंचाई भासत आहे आणि त्याच्या झळा आता साईबाबा संस्थानला देखील लागताना दिसत आहेत। साईबाबांच्या प्रसादालयामध्ये तयार होणाऱ्या लाडू प्रसादासाठी इंधन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि त्यामुळे अशा प्रकारे आता गॅस टंचाईचे संकट लक्षात घेता एका साई भक्ताला केवळ एकच लाडू पाकिट जे आहे ते वितरित करण्यात येत आहे। खरं बघितलं तर लाडू पाकिटावर भाविकांची अफाट अशी श्रद्धा आहे आणि प्रत्येक भाविक आपल्या घरी किंवा आपल्या नातेवाईकांसाठी लाडू प्रसाद नेत असतो। मात्र आता एकच लाडू पाकिट मिळत असल्यानं भक्तांमध्ये देखील थोडीशी नाराजी जी आहे ती पाहायला मिळते। एकीकडे रामनवमी उत्सव जवळ आलेला आहे आणि त्यामध्ये आता इंधन टंचाईमुळे साईबाबा संस्थानला काटकसर करावी लागत आहे। इंधनाचा पुरवठा होईल अशी एकंदरीत अपेक्षा जी आहे ते साईबाबा संस्थानला आहे। मात्र आता संस्थानच्या अन्नछत्रामध्ये देखील काटकसर करावी लागते हे मात्र नक्की। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।